Okay, welcome back into the SD tutorial. Now today we will be going to see the important points of the chapter number 2, the paper 1 8051 microcontroller. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपल्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला. या ठिकाणी आपण काय करणार आहे? चॅप्टर 2 मधले इम्पॉर्टंट पॉइंट्स बघणार आहे. चॅप्टर 2 चं नाव आहे प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 8051 मायक्रोकंट्रोलर. या ठिकाणी बघा आपल्याला काय-काय विचारलंय? क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये तुम्हाला अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन आहे, लॉजिकल इन्स्ट्रक्शन आहे, बिट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन आहे, इंटरप्ट आहे, मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन आहे, 1 बिट इन्स्ट्रक्शन, 2 बिट इन्स्ट्रक्शन आणि 3 बिट इन्स्ट्रक्शन. मग सगळ्यात पहिले तुम्ही काय करायला पाहिजे? हे इन्स्ट्रक्शनकडे वळायच्या अगोदर ॲड्रेसिंग मोड केले पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला ॲड्रेसिंग मोड कळतील, त्यानंतरच हे बाकीचे इन्स्ट्रक्शन हे तुम्हाला एकदम मस्तपैकी कळणार आहे. मग सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं आहे? ॲड्रेसिंग मोड करायचे आहे. तर मी तुम्हाला ॲड्रेसिंग मोड दाखवून देतो. सगळ्यात पहिले तुमचं डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे. नंतर इमिडिएट ॲड्रेसिंग मोड काय आहे? रजिस्टर ॲड्रेसिंग मोड काय आहे? नंतर रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड काय आहे आणि इंडेक्स ॲड्रेसिंग मोड काय आहे? हे 5 ॲड्रेसिंग मोड सगळ्यात पहिले तुम्ही करायचे. ठीक आहे. हे प्रश्न तुम्हाला विचारला जातोच एक्झामला. ठीक आहे. गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ ॲड्रेसिंग मोड किंवा इमिडिएट ॲड्रेसिंग मोड किंवा डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड किंवा इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल. त्यानंतर ते आल्यानंतर आपल्याकडे पुस्तक आहेच दिलेलं. नंतर तुम्हाला ॲडिशनचं इन्स्ट्रक्शन विचारलं जातं. ॲडिशनमध्ये बघा इथे इंडेक्स ॲड्रेसिंग मोड आहे, हा डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे, हा इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे. हे तुम्हाला अशा पद्धतीने विचारलं जातील. नंतर बघा ॲड विथ द कॅरी हे इन्स्ट्रक्शन विचारलं जातं. नंतर डिक्रिमेंट, इन्क्रिमेंट द डी-पी-टी-आर, मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर प्रॉडक्ट कुठे जाईल? ए मध्ये जाईल का बी मध्ये जाईल? ओके. डिव्हिजनमध्ये ऑपरंड कुठे जाईल? कोशंट कुठे जाईल? या ठिकाणी रिमाइंडर आणि कोशंट कुठे जातो? हे तुम्हाला विचारलं जातं. ओके. कोशंट तुमचा ए रजिस्टरमध्ये जातो, बी रजिस्टरमध्ये तुमचं रिमाइंडर त्या ठिकाणी जातो. हे खूप साधं आहे, पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ते कळत नाही. हे तुम्हाला पेपरला विचारलं जातं आणि जर तुम्ही व्यवस्थित तिथं लिहिलं नाही ही इन्स्ट्रक्शन, तर तुमचा तिथे मार्क कट होतो. एकदम सिंपल इन्स्ट्रक्शन आहे. नंतर डेसिमल ॲडजस्टमेंटवरती सुद्धा तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला जातो. हे बघा इथे ठिकाणी विचारलंय, एक्सप्लेन द फंक्शन ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. क्लिअर ए, मूव्ह R0, हॅश 40H हा कुठला ॲड्रेसिंग मोड आहे? इंडेक्स ॲड्रेसिंग मोड आहे. हा रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ AB, इन्क्रिमेंट द R0. बघा हे 5 क्वेशन विचारले तुम्हाला 5 मार्काला, 1-1 मार्कासाठी. नंतर लॉजिकल इन्स्ट्रक्शनमध्ये ॲनलचं इन्स्ट्रक्शन आहे. नंतर ऑरलचं इन्स्ट्रक्शन आहे. एक्झॉरलचं इन्स्ट्रक्शन आहे. क्लिअरचं इन्स्ट्रक्शन आहे. क्लिअर ए, कॉम्प्लिमेंट ऑफ द ए, रोटेट ए विथ द लेफ्ट याच्यावरती विचारतात. रोटेट लेफ्ट विथ द अक्युम्युलेटर. नंतर रोटेट राइट हे इन्स्ट्रक्शन तुम्हाला विचारलं जातं. रोटेट राइट विथ द कॅरी हे एक इन्स्ट्रक्शन आहे. स्वॅप हे इन्स्ट्रक्शन आहे. मुलांना हे जेवढे पण मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन सांगतोय, या ग्रुपमध्ये 5-5च्या ग्रुपमध्ये तुम्हाला ते विचारलं जातं. हे बघा या ठिकाणी पुन्हा प्रश्न आहे बघा. एक्सप्लेन द फंक्शन ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. मूव्ह ए, @R1 इथे 1 ॲक्चुअली R10 काय असेल तो. ॲड ए, हॅश 80H, रोटेट लेफ्ट ऑफ अक्युम्युलेटर, स्वॅप ए, कॉम्प्लिमेंट ऑफ द बीट. हे बघा हे इन्स्ट्रक्शन तुम्हाला विचारले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. नंतर पुश काय आहे? पॉप काय आहे? कसं नंतर एक्सचेंज ऑफ द सोर्स हे तुम्हाला विचारलं जाईल. हे बघा क्लिअर बीट, ओके, सेट बीट हे इन्स्ट्रक्शन आहे. नंतर हे बघा जंप इफ कॅरी, जंप इफ नॉट कॅरी, जंप इफ बीट, जंप इफ नॉट बीट. ओके. नंतर लास्ट टाईमच्या पेपरमध्ये विचारलं तर व्हॉट इस द डिफरन्स बिटवीन द कॉल इन्स्ट्रक्शन? ओके. ए कॉल आणि एल कॉल. ए कॉल फॉर द ॲब्सोल्यूट कॉल आणि एल कॉल म्हणजे लाँग कॉल. याच्यामध्ये 11 बिट आहे, याचं 16 बिटपर्यंत आहे. नंतर हे बघा इन्स्ट्रक्शन रिटर्न आणि रिटर्न विथ द इंटरप्ट. हे इंटरप्टसाठी विचारतं. हे साधं आपलं कॉल संपूर्ण सबरूटीनसाठी तुम्ही यूज केलं जातं. नंतर हे बघा ॲब्सोल्यूट जंप अँड लाँग जंप. ओके. नंतरून हे बघा हे इन्स्ट्रक्शन कंपेअर जंप इफ नॉट इक्वल टू. दोघं बिट कंपेअर करा आणि काय करा, जर ते नॉट इक्वल असेल तर ॲड्रेसवरती जंप करा. डिक्रिमेंट जंप इफ नॉट इक्वल टू 0. डिक्रिमेंट करा सोर्सला. जोपर्यंत तो 0 होत नाही त्या ॲड्रेसवरती जंप करत राहा. झाला 0 तर पुढे जा. हे बघा एन-ओ-पी म्हणजे नो इन्स्ट्रक्शन. किती सोपं आहे. या काही गोष्टी तुम्हाला पेपरला विचारल्या जातात. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात नंतरून या चॅप्टर 2 मध्ये तुम्ही इन्स्ट्रक्शन तर एकदम मस्तपैकी व्यवस्थित करा. नंतर असेंबलर डायरेक्टिव्हमध्ये डिफाइन बीट आहे, डिफाइन वर्ड आहे. आपण जेव्हा प्रोग्राम स्टार्ट करतो तेव्हा ORG 00H करतो. एखादी गोष्ट तुम्हाला काय करायची असते,
x इज इक्वल टू 50h असेल आणि कंटिन्युअसली तुम्ही कॉल करणार असाल ती गोष्ट, तर तुम्ही इक्यूट हे इन्स्ट्रक्शन यूज करू शकताय. एंड हे सुद्धा तुमचं काय आहे, असेंबलर डायरेक्टिव्ह आहे. तुम्हाला विचारतात राइट अ शॉर्ट नोट ऑन द असेंबलर डायरेक्टिव्ह, तर तुम्ही ॲटलीस्ट डिफाइन बिट, डिफाइन वर्ड, ओआरजी, इक्यूट आणि एंड हे 6 पैकी मिनिमम 3 ते 4 तुमच्या लक्षात असले पाहिजे. हे एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर हे बघा, यामध्ये जास्त काही डोकं लावायची गरज नाही. आपल्याला जेवढे लॉजिकल इन्स्ट्रक्शन आहे, तेवढे तुम्ही करायचे. हे बाकीचे प्रोग्राम नाही केले तरी चालतील. हे प्रोग्राम स्किप करून द्यायचे. काहीच आवश्यकता नाही हे लक्षात ठेवायची. ठीक आहे. तुम्ही मला जर कोणी विचारलं तर मी सरळ बेसिक काय करायचं? सगळ्यात पहिले तुम्ही प्रॅक्टिकलला केलं आहे. बी टू डेसिमल केलं आहे आणि डेसिमल टू बी केलेलं आहे. ते प्रोग्राम लक्षात ठेवा. ठीक आहे. एखादी एक्स्ट्रा प्रोग्राम आलाच, तर तो ऑप्शनला टाकला तरी चालेल. हे एवढं याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. मी जेवढं सांगेल तेवढं जरी तुम्ही केलं, तरी तुम्हाला पेपर ईझी जाईल. जास्त कन्फ्युजन करायचं नाही. यानंतर मेन क्वेश्चन करायचे. 7 सेगमेंटवरती प्रश्न जर विचारला, तर 7 सेगमेंटची डायग्राम आली पाहिजे. तुम्ही थंबव्हीलचा ऑलरेडी प्रोग्राम प्रॅक्टिकलला केलेला होता. तो प्रोग्राम डायरेक्टली इथं लिहिला तरी चालेल. ओके. नंतर 7 हा कॉमन एनोड, कॉमन कॅथोडमध्ये हे तुम्ही काय करता ते याचा कोड्स फाइंड करतात आणि हा प्रोग्राम इथं दिलेला आहे. वी हॅव अल्सो लर्न चॅप्टर नंबर 2 इन द YouTube channel also and in the lecture also. So you can refer this point. Okay. Now the next one is the data type, unsigned character, signed character. Okay. नंतर हे बघा बिट वाईज ऑपरेशनमध्ये अँड, ऑर, एक्सॉर आणि इन्व्हर्जन हे एकदा बघून घ्यायचं. कसं इन्स्ट्रक्शन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी जे महत्त्वाचा पॉइंट आहे, तो आपण पुढे जाऊन बघूया. ओके. एवढेच पॉइंट्स होते. इतकं सिंपल आहे. आता विद्यापीठाच्या याच्यामध्ये तुम्हाला बघा मोस्टली काय प्रश्न विचारले जातात आपण ते पुढे बघूया. हे बघा मोस्टली तुम्हाला बघा कसे प्रश्न विचारले आहे. इन्स्ट्रक्शन दिले जातात त्याचं मीनिंग विचारलं जातं. कंटिन्युअसली एल-ई-डी ब्लिंकिंगसाठी हा एक प्रोग्राम आहे तो एकदा तुम्ही बघून घ्या. नंतरून हे बघा मोस्टली तुम्हाला इन्स्ट्रक्शन्सच दिलेले आहे. हे बघा क्लिअर, मूव्ह डेटा आहे. हे कुठला ॲड्रेसिंग मोड आहे दोघं वेगवेगळे. मल्टिप्लिकेशन, इन्क्रिमेंट हे बघा इथं सुद्धा ॲड्रेसिंग मोड आहे. रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे. ॲड, स्वॅप, कॉम्प्लिमेंट ह्यामध्ये तुम्ही हे जे मी तुम्हाला सांगतो हे 2 जरी तुम्ही केलं तरी याच्यामध्ये तुमचं 5 मार्क तुमचे फिक्स आहे. ॲड्रेसिंग मोडसाठी तुमचे हे 5 मार्क फिक्स आहेत. ठीक आहे. जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. शॉर्ट बट स्वीट अभ्यास इथे करायचा. ओके. नंतरून हे सिंपल इन्स्ट्रक्शन्स आहे. हे अशा पद्धतीने हे चॅप्टर 2 आपण आता बघितलं. On with the next video, we will be going to discuss the important points of the chapter number 3. Stay tuned with this tutorial. Like, subscribe this channel. Thank you so much.